दरवर्षीच अशा पद्धतीनं पोलीस आयुक्तालयात मी सगळ्या महिला पोलीस आहे आणि विशेषतः दामिनी पथक जे आहे त्यांच्याबरोबर रक्षाबंधन करत असतो. याही वर्षी हा रक्षाबंधनाचा सण आम्ही इथं पोलीस आयुक्तालयात साजरा केला. खरं तर या ज्या भगिनी आहेत आपल्या, मूल बाळ घर दार सगळं सांभाळून, आपल्याकडे महिला किंवा स्त्री म्हणजे एक ममत्व माया हे सगळे गुण त्याच्यात निश्चित असतात. हे असतानासुद्धा एक सेवा म्हणून आणि एक ड्युटी म्हणून त्या पद्धतीनं दामिनी पथक एक ज्या समाजातील इनलिगल ॲक्टिव्हिटीज असतात, तरुण दंगे फसाद करणारे, मुलींची छेडछाड करणारे, वेगवेगळ्या प्रकारे मुलींची फसवणूक, याच्या विरोधात ज्या पद्धतीने ॲग्रेसिव्ह काम करतात या सगळ्या महिला भगिनी, वाटतं याला दाद दिलीच पाहिजे. आणि म्हणून एक समाज आणि त्यांचं वेगळं नातं नाही, एकच नातं आहे, ते कायम ठेवलं पाहिजे या हेतूनं मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात असतो आणि दरवर्षी रक्षाबंधन करत असतो. आजही तसं केलं. मला एक मनाला एक उत्साह मिळतो, प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि त्यांनाही कोणीतरी आपल्या मागे खंबीरपणे, कारण नाही तर पोलीस म्हणल्यावर यांच्या मागे कोणी उभाच राहत नाही. पोलिसांनी काही केलं तर लोक शिव्या देतात आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या भगिनी ज्या पद्धतीनं काम करतात त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे, हा माझा हेतू असतो. तुम्ही मराठी अमराठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये फरक करून दाखवला या ठिकाणी. हो, कदाचित वाद होऊ शकतो. झालं तर झालं, त्याला काय फरक. काय म्हणणं आहे नाही, शेवटी हे पहा, मराठी अधिकारी आणि अमराठी अधिकारी, विशेषतः कलेक्टर SP CP याच्यात फरक असतो. आता आम्ही सगळ्या महाराष्ट्रात काम करतो तर निश्चित फरक असतो. ज्या नुसतं ड्युटी करणं ठीक आहे, मी मराठी माणूस चुकीचा असतो असं पण ते कसे फक्त कायद्याच्या नियमावर बसून ड्युटी करतात. मराठी माणूस थोडंसं बघतो या मातीचं, त्याची स्थिती बघतो, तो गरीब आहे श्रीमंत आहे, त्याची प्रवृत्ती काय आहे, खरंच आहे का खोटंच आहे का, त्याचा हा उद्देश असतो का, हा सगळा बघून काम करतो. मराठी माणूस काय नाही, कायद्यात काय लिहिले तशी कारवाई करतो. आता तेही चूक आहे असं मी म्हणणार नाही, परंतु मराठी माणसामध्ये हा वेगळा गुण असतो, तो कोणता का असत नाही, एवढं 100%. नितीश राणे आणि गौतम भट मग राज्याचा लाडका भाऊ कोण? राज्याचा लाडका भाऊ म्हणजे बहिणी लाडका भाऊ कोणाला म्हणायचे विधानसभा तोंडावर? हे बा, मला वाटतं राजकारण वेगळं आहे, सगळेच लाडके भाऊ आहे. मी आत्ताच बोललो, लाडके भाऊ सगळे उद्धवजी ठाकरे साहेब लाडके भाऊ आहे, एकनाथजी शिंदे लाडके भाऊ आहे, देवेंद्रजी आहे, अजितदादा आहे, पण मोठे लाडके भाऊ हे उद्धवजी ठाकरे साहेब आहे. बरं, नितीश राणे यांनी अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्याबरोबर गौतम भटकरचा एक फोटो दाखवला, शेअर केला आणि ते म्हणले की कुख्यात गुंड असलेल्या संतोष आंबेकरच्या टोळीचा तो मोठा आहे गौतम भटकर आणि त्याच्याबरोबर मला असं वाटतं, तुम्ही जेवण करता. मला असं वाटतं तुमच्या वडिलांचे सगळे रेकॉर्ड बघा, कोणाकोणाबरोबर फोटो आहे, कोणाकोणाच्या विषयी तुमच्यावर गुन्हे दाखल आहे, कोण कोण लोक तिथून तुमच्या इथून अजून गायब आहे, सापडत नाही, मग बाकी ह्या सगळ्याविषयी बोललं पाहिजे. पण ते म्हणतात जशी करणी वैशी करणी आता भोगावं लागणार आहे. सोडा, नितेश राणे काय एवढं फार दखल घेण्यासारखं सोडलेलं पिल्लू आहे एक. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने लाडकी बहीण ही योजना, हो, त्याचं एक कॅम्पेनिंग राजकीय दृष्टिकोनातून सुरू झालेलं आहे. महायुतीच्या सगळ्या सभा मेळावे आता फक्त लाडकी बहीण मेळाव्यात कन्वर्ट होत आहेत. मला असं वाटतं शासकीय योजना याचा फायदा घेऊन राजकारण करणं आणि निवडणुकीच्या हेतूनं अशा योजना जनतेच्या समोर असणं. आज मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मी योजना आहे. मी काल 2-3 दिवसापूर्वी एका ठिकाणी प्रवासात असताना मध्य प्रदेशचे काही लोक माझ्यासोबत 3 महिन्यापासून लाडली लक्ष्मीचे पैसे मिळाले नाही. एक दुसरी गोष्ट, मी आणखी महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करणारी नमो योजना सुरू केलेली आहे आणि असं घोषित केलेलं होतं, देशाची जी पंतप्रधान किसान सन्मान योजना आहे तिच्यासोबतच याचा हप्ता दिला जाईल, परंतु या वेळेचा हप्ता अजून दिलेला नाही. याचाच अर्थ निवडणूक म्हणून तुम्ही या सगळ्या स्टंटबाजी करतात हे जनतेला चांगल्या पद्धतीनं कळतं. रामदास कदमांनी रवींद्र चव्हाणांवर टीका केलेली आहे की रवींद्र चव्हाण हा कुचकामी माणूस आहे, फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. 14 वर्ष झाली त्यांनी मुंबई गोवा रस्त्याचा वनवास चालू ठेवला. बिलकुल कुचकामी आणि भ्रष्टाचारी पण आहे असं माझा आरोप आहे. मुंबई गोवा रस्त्याचं नितीन गडकरीनं येऊन 10 वेळेस सांगितलेलं आहे. गणपती आले का रवींद्र चव्हाण नुसतं भेट देतात, खड्डे भरतात, पुन्हा आता मागच्या 4 महिन्यापूर्वी खड्डे भरले, आता पुन्हा खराब झालेले आहे.
मुंबई गोवा रस्ता होऊ शकत नाही, कोकणातल्या लोकांना त्रास होतो एक. पण याच रवींद्र चव्हाणांनी हजारो कोटी रुपयाचे टेंडर काढले मागच्या 2-3 महिन्यापूर्वी, जे 8-8, 10-10% अबोव आहेत, जे खरं तर प्रोव्हिजनसुद्धा त्या डिपार्टमेंटकडे तेवढी नाही, त्याच्यापेक्षा तिप्पट, चौपट, पाचपट रकमेचे टेंडर्स काढलेले. आणि हे फक्त निवडणूक निधी जमा करण्यासाठी टेंडर काढले. त्याच्यात रवींद्र चव्हाण हे जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचे सहकारी आमदार आहेत नितीन देशमुख, त्यांनी त्यांच्या मुलामुलींची शाळेमध्ये जी काही फीस भरलेली आहे त्या फीसची सुद्धा माहिती अँटी करप्शन ब्युरोने मागितली. आता हे सगळं ईडी, CBI, इन्कम टॅक्स म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या घरी पाणी भरणारे अधिकारी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी करतात. मला वाटतं त्याला फेस करतील नितीन देशमुख. आता निवडणुकीची तारीख सहसा पुढं जाते. बहुतेक नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पुढं ढकलली जाते याचं काही कारण आहे का? नाही. 26 नोव्हेंबरला इथं नवीन विधानसभा स्थापित झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं निश्चित 26 नोव्हेंबरच्या आधी महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल आणि त्या दृष्टीनं निवडणुका होतील. अशी शक्यता वर्तवली जाते की डिसेंबरमध्ये पण निवडणुका नाही असं नाही होऊ शकत. मधल्या काळामध्ये जर विधानसभा संपली तर राष्ट्रपती राजवट पण लागू होऊ शकते अशी काही परिस्थिती राष्ट्रपती राजवट विशिष्ट परिस्थितीत लागू करता येते. अशी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू नाही करता येणार. त्यांच्या ज्या घरचं राज्य नाही, राज्य घटना बाबासाहेब आंबेडकर आम्ही म्हणतो ना, मग घटना बदलायची याच्यासाठी त्यांना बदलायची. विशिष्ट परिस्थिती असली तर राष्ट्रपती राजवट. यांच्या काय बापाचं राज्य आहे का कधी राष्ट्रपती लावायला? एकीकडे भाजप नवाब मलिकांना